क्रीडा व युवक सेवा संचालनालय, भारतीय शालेय खेळ महासंघ व भारतीय सायकलिंग रोड महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानानं राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 23, 24 आणि 25 डिसेंबर या स्पर्धा होणार असून 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील शालेय मुलं-मुली या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। या स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा गोंदिया यांच्या मार्फत देवरी येथे करण्यात आलंय। मी स्टेट गव्हर्नमेंट कोच पुणे बालेवाडी स्टेडियमवरून दीपाली पाटील या स्पर्धेचे मुख्य संचालिका म्हणून मी काम पाहते आहे। क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आज राज्यस्तरीय रोड शालेय स्पर्धा होत आहे। खूप छान त्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि तसं आम्हाला बघायला गेलं तर पहिल्यांदाच आम्ही सगळे खेळाडू सायकलिंगचे इकडे देवरी या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या डोक्यात असं होतं की बाबा कसं असेल सगळं, पण खूप छान प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे। रोड चांगला आहे आणि आजची स्पर्धा छान सक्सेसफुल होईल। 300 खेळाडू सहभागी झालेले आहेत आजच्या इव्हेंटसाठी। 14 वर्ष वयोगट मुलं-मुली, 17 वर्ष गट मुलं-मुली आणि 19 वर्ष गट मुला-मुली। टाईम ट्रायल आणि मास्टर अशा 2 क्रीडा प्रकारामध्ये हे इव्हेंट होतील आणि याच्यातून पटना बिहार येथे 20 जानेवारी ते 24 जानेवारी जी राष्ट्रीय चॅम्पियनशिप होणार आहे त्याच्यासाठी सिलेक्शन होणार आहे। माझं नाव विनम्र विनायक आहे। मी अमरावतीवरून आलेलो आहे। अमरावती विभागाला फर्स्ट सीडने रिप्रेझेंट करत आहे। सेकंड टाईमसाठी स्टेट लेवल इंटर स्कूल स्टेट लेवल सायकलिंग कॉम्पिटिशन। इथे यावर्षी रेस ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे। पार्टिसिपेंट्स पण कॉम्पिटर्स पण खूप चांगले आहेत आणि ही रेस 20 किलोमीटरची होती। 5-5 किलोमीटर्सचे 2 लॅप आणि वेदर पण चांगलं आहे। पार्टिसिपेट करून चांगलं वाटतं। थँक्यू। इथे चांगलं वाटत आहे। कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट पण चांगलं आहे। सगळं ऑर्गनायझिंग कमिटी पण रिस्पॉन्सिव्ह आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला भेट देत पाहणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा CSMT रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं।
5 लोकांचा स्टाफ आहे, त्यातील 3 लोक गैरहजर आहेत. जेवणामध्ये आळ्या मिळत आहेत. अशा पद्धतीनं जर वसतिगृहाचा कारभार चालत असेल तर महाराष्ट्रात सगळीकडे अशीच अवस्था असेल. 28 तारखेला पुण्यात समाज कल्याण विभागातील जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक घेणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केले. जवळपास 1000 बेड असलेले हे हॉस्पिटल जे वसतिगृह, त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने इथं व्हिजिट केली. आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे. एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही. आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे. नळाला तोट्या नाही, तिथं पाणी नाही. खालच्या फ्लोअर पासून 6व्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत. सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोणवाड्यात आणून टाकलेलं आहे. अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची. दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतंय यांच्यावर, करोडो रुपयाचा निधी देत आहे, तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील. ज्यांना पंखा तर सोडून द्या, परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही. कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे, लहान बाळाला जसा असता तसा. आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात, हे खरं तर दुर्दैव आहे. या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय, निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं. कारवाई करायची ही तातडीनं केली जाईल, तातडीनं कारवाई केली जाईल. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक अब्सेंट आहेत. आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल. म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे. त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा, यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवा दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे. आणि 28 तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी तिथे आयोजित करतोय. एवढा मोठा निधी दिला जातो, आपण पाहिलं की या ठिकाणी सुविधा नाही, त्यामुळे कुठेतरी गैरप्रकार, आर्थिक गैरप्रकार झाला असं वाटतंय का तुम्हाला? गैरप्रकार तर असणार, 100% असणार आहे. ही टाकी पाहिली, याच्यात पाणी भरायचंय फक्त, परंतु भरलं जात नाही. त्याच्यावर पहा ते काय टाकलं ते चित्र इतकं विचित्र आहे. म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही. त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय, मेले काय. म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि इथलचे लोक सांगतात की तुम्ही आळ्या त्या जेवणात टाकता. म्हणजे अशी अवस्था असावी. तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले? म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे. या नंतर तुम्हाला तर दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार. तातडीने काय उपाययोजना करावं लागेल? काय फरक नाही पडत. ती कोणती तरी मॅडम आहे म्हणतात की ती 12 वाजता 1 वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते, नाही आली तरी तिचं कोणी काय बोलू शकत नाही. एक मॅडम आहे ती 2 दिवसापासून आजारी आहे. आता ती आजारी 2 दिवसापासून अधिकारी सांगतात पण 2 दिवसापासून आहे. ती किती दिवस इथं आली नाही याचं जरा थोडं पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे ती आली पण नसेल. 100% लागेल. एकालाही माफ केलं जाणार नाही. विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळताय, त्यांच्या आरोग्याशी खेळतायत. काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं? कशाला बांधले ते 1000 बेडचे हॉस्पिटल, हे वसतिगृह? म्हणून यांचा सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे. यासाठी कोणाशी भांडावं लागलं, कोणालाही कोणतीही कारवाई करावी लागली, मी त्याला मागं पुढे पाहणार नाही. याची दुरवस्था का झाली याबाबत चौकशी वगैरे लावणार? चौकशी तर करेल, परंतु जे निष्काळजीपणे हे सगळं ज्यांनी आता सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं याला पहिला प्रश्न तो आहे. आज मी कुठेतरी वाचलं याला 2.5 कोटीची काहीतरी तरतूद करून ठेवलेली.
तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाट पाहत बसले होते लोक? म्हणजे यांना काहीच काळजी नाहीये. या भिंती पहा, इतकी मोठी बिल्डिंग आहे, कुठे दिसते त्यांना? काहीच नाहीये. म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे. खात्याचा मंत्री म्हणून मला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेन, तुम्हाला आई वडिलांनी इतक्या दुरून पाठवलं अभ्यासासाठी, त्यांची ही मुलांची जर अवस्था जर पाहिली तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाईट वाटत असेल. ते तो सुद्धा म्हणतील की शिकू नका, पण कमीत कमी घरी तरी चाला. ही असा अवस्था नसावी. विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना. आता हे डस्टबिनला आज कवर आले, ते कुठून आणले, कोणी आणले, कसे आणले? मी सकाळी 9:30ला फोन केलाय आणि 10:15ला इथं डस्टबिनचा कव्हर येतो. दूध पण आलं. दूध आज येतंय. तर झाडूवाला दोन झाडूवाले आज दिसत आहेत. मॅडमला नंतर कळतंय बुका अपायला येतोय. मला बुके स्वागतासाठी. पहा आमचं हॉस्टेलचं दुर्दशा. हे हा जो मूर्खपणा आहे ना, हा जो गोंधळ आहे ना, यांचं काही जाणणार नाही. या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे. कमीत कमी कुठं शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे. म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय. तुम्ही पाहाल यामध्ये जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हकालपट्टी करण्यात येईल. सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठी हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या 3 महिन्यांसाठी येत्या 1 जानेवारीपासून विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशी पूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजनेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू केलं जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करावं असं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलंय. रामकृष्ण हरी. 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या 3 महिन्याच्या कालावधीतील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांचे सकाळची नित्यपूजा, दिवसातील तुळशी पूजा आणि संध्याकाळच्या पाद्यपूजा या तिन्ही पूजाचे ऑनलाईन बुकिंग प्रणाली मंदिर समितीमार्फत कार्यान्वित करण्यात आली असून त्याची लिंक सर्व इंटरनेट मीडिया, पेपर सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबाबतचं इंस्टाग्रामवर मंदिर समितीचे पेज असून त्यासही आपण फॉलो करावे. या पूजा ऑनलाईन करण्यामागचा असा एकच हेतू होता की सर्व भाविक भक्तांना या पूजा पारदर्शकपणे बुक करता येतील. यामध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही. आपण स्वतः पूजा देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून बुक करू शकता. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मंदिर समितीच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे. रामकृष्ण हरी.